मित्रांनो छोटस पिल्लू आहे. अरे इकडे थांब. तू नाही बसत काय तुझं पण खेळत सोबत तसं काय नाही. छोटस पिल्लू. मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण कुठे जाणार नाहीत, पण मी आज सकाळ सकाळी नेरी काढलो. तर तुम्हाला दाखवून नेरीसाठी मी खायचं थोडंसं पण घेतलंय. असं सगळं जवळ बखम घेतले. मेथीची भाजी घेतली, भाकर चपाती सगळं घेतलं. सगळं हे रात्रचे. याच्यात परत मिरच्या, हे गवारी शेंगा आहेत. इथं पुन्हा इथं बिना शेंगदाण्याची मेथी आहे. परत इथं शेंगदाण्याची मेथी आहे. हे ताट, हे पुन्हा इकडे दूध, हे सगळं पसारा बघा. साखर, इथं मिरच्या, इथं हे बघा केळं, पुन्हा ह्याच्यात दूध सगळं. आणि साखर, दूध आणि केळं दोन्ही तिन्ही मिक्स केले. नंतर बाहेर डायरेक्ट आता रिटा हाणायचा. आणि आज तर आपल्याला काही काम नाही, पण तरी पण एक काम सांगितलंय, हे काम करू आणि नंतर बघू काय करायचं. सांगलं बाबा ते काम करू आणि बघू काय होतं. आज तर काही कामाचा वान दिसते ना. 10:30 वाजलेत बापरे. मी म्हणलं काय होतंय आज, किती आज तर काही काम नाही. आज कटाळा आला ना हायले. आज माणसंच नाही तर काय करणार ते. बरं ठीक आहे, चला आता जेवण घेऊन बेस्ट नेरीगिरी करू आणि नंतर बघू काय करायचं. बघा मित्रांनो सकाळ सकाळी आता काही भेटले आणि याच्या संग आम्ही दोघं खेळायला. बाप्पा बघ ते बघ. अरे त्याला कोणी धरली. अरे सोड म्हण पिलं सोड. त्याची तिकडे बांधायला लागायची. याला सोड कायच कंड म्हणा याला बी. अरे बस नाही गप्प बाबा. चिकनात घाल नको पिले. त्याच्या घरी नेमकं पण पाहिले रे. आणलं बाई ओढून. त्याला खाजू बरं असं. मित्रांनो छोटस पिल्लू आहे. अरे इकडे थांब. तू नाही बसत काय तुझं पण खेळत सोबत तसं काय नाही. छोटस पिल्लू नाही ते मला. हे पहिले 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 हे 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 धर 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 धर. अरे सोड सोड. अरे तेले रागवलंय ते का जोडीत नाही बाय. बाय ते जोडीत नाही आता. अरे त्याचा दात अडकाला. ए लहान दात आहे त्याचं तुटत. बघा मित्रांनो आता हे एक मी एक दोघच जण आहेत. इकडच्या साईडला कोण नाही, इकडे कोण नाही, समोर बी कोण नाही. एकटं दोघच जण खेळत आम्ही. इकडे चल पनी चला येत नाद लागला बा इकडे. तर बघा मित्रांनो आता मी नेमकं झोपेतून उठलो. मग असं दिवसभर झोपलो होतो. सकाळी 11-12 वाजल्यापासून असं डोकं दुखलं. तिथून आलो मी त्या कुत्र्यापासून खेळत खेळत. तिथून आल्यानंतर मी डायरेक्ट घरीच बसलो थोडंफार. नंतर पण असं डोकं दुखायला लागलं बापरे. नंतर गोळी खाल्ली थोडंफार बरं वाटलं. तसंच झोपलोच. आता मम्मी काय शेतातून आणखी आली नाही, त्यामुळं आपल्यालाच बनवावं लागणार चहा. चला एकदा हातपाय धुवून नंतर पण चहा बनवू. मित्रांनो आपलं झालं सगळं ओके मध्ये. बघा चहा पण रेडी केला आपण. मम्मी यायचीच राहिली होती त्याच्यामुळे. तर मग आल्याच्या नंतर दुसरा करून पे. तर चहा घेऊ नंतर बघू. तर प्लॅन झाला तर मालेगावच्या जत्रेला पण जायचं आहे असं मुलांचं म्हणणं आहे. ते बघू काय होतं कोणास ठाऊक. आणखी तर पप्पाला मी विचारलं नाही जायचं कसं. पोरांना तर डायरेक्ट सांगून दिलं मी येणार आहे बाबा. काय होते कोणास ठाऊक. कारण की उद्याच्याला तर काय जास्त काय अर्जंट काम नाही. त्याच्यामुळं उद्याच्या कामावर डिपेंड राहावं लागेल ना आपल्याला. असं थोडी आहे उद्याच्याला अर्जंट काम आहे ना आपण यांना डायरेक्ट हो म्हणा. असं नाही होणार ना.
त्याच्यामुळं डायरेक्ट सगळ्यांना आधी विचारायचं. आणि जरी समजा पप्पा नाही म्हणले तर मुलांना सांगून द्यायचं नाही बाबा असं तसं आहे असं. थोडंफार इकडे तिकडे 19-20 होत राहते, त्याच्यामुळं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तर बघू आणखी पप्पा घरी यायचे राहील. आणि आज मला एक काम सांगितलं होतं पण ते काम काय झालंच नाही. जाऊ दे, जास्त टेन्शन नसेल घेत. पप्पा आल्यानंतर विचारू एकदा पप्पाला जायचं आहे का कसं का नाही जायचं बघू. चला चहा घेतो पप्पाला एकदा फोन लावून विचारतो किंवा मग समोरासमोरच विचारू घरी यायले म्हणजे किती वाजता नाही काय येणार आहेत. आणि विचारू त्याला जायचं आज माळेगावला म्हणून. आता नेमकंच मी चहा घेऊन आलो ना तर पप्पाचा फोन आला मला अचानक. म्हणजे काय मिळेल म्हणलं कोयाचा. ते म्हणते माळेगावच्या जत्राचा. म्हणलं हो जायचं आहे ना. ते म्हणले कधी जायचं आहे म्हणलं संध्याकाळी. कोणाची गाडी आहे काय असं विचारलं ना. मी मला विचार केला यायला कसं माहीत राहू. म्हणली बरं ठीक आहे. बोलले नाही काय जास्त आणि फोन कट करून दिला. तर माझ्या यायला कसं काय माहीत झालं हो. बघू आणखी एकदा डबल विचारून घरी आल्यानंतर काय होतं. म्हणजे अचानक त्यांना कसं मिळ लागते काय मिळत लागत नाही. मी जे विचार करतो का ते लगेच 20 मिनिटानं अर्ध्या घंट्यानं 2 घंट्यानं ते मला माहीतच असते. जरी म्हणलं मी मला 1 घंट्यानं त्यांचा फोन येणार आहे कंपल्सरी येणारच. 1 घंट्याच्या नंतर किंवा 20 मिनिटाच्या नंतर मला फोन येणार कंपल्सरी. असं नाही की असं म्हणजे मी जर समजा विचार केला आज आपल्याला काही ना काहीतरी काम आहे बाबा तर ते काम लागणार म्हणजे लागणारच. एक तर शेतातला असो किंवा मग इथं सेंटरिंगचा असो किंवा मग बांधकामाचा असो. बांधकामाचा तसं काय विषय नाही येणार कारण की मला माहिती आहे आज संध्याकाळी डिस्कशन होतं ना. संध्याकाळी डिस्कशन झाल्यानंतर उद्या सकाळचं काय आहे तर कळून जातं लगेच. त्याच्यामुळे बांधकामाचा काही एवढा विषय नाहीत. तर ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस मला माहिती आहे आज या 1 घंट्यानंतर आपल्याला कॉल येणार आहे आणि हे करायचंच करावंच लागतं आहे असं येते. बघू आता डबल एकदा विचारून बघू नंतर पुन्हा काय म्हणतात काय नाही. तर म्हणजे कसं आहे पुन्हा जास्त न विचारता गेल्यानं बाकीचे कामं रोखतात ना. बघ काय नाही समजा जर उदाहरणार्थ मी गेलो तर 1, 2, 3 जणं घरी बसून राहतात. बघ काय नाही त्याच्यामुळे पांडुमा हुबाळमा आणि आणखीन 1 जण आहे म्हणून ते मित्र आहे ते 3 जण घरी बसून राहतात. त्याच्यामुळे मी जर कुठं हल्लो मग या 3 काय ते कामाचं जजमेंट होऊन जाते. त्याच्यामुळे मला आधी सगळ्यात पहिले माझा जुगाड लावते नंतर माझं जुगाड लावावं लागते नंतर मग बाकी सगळ्याचं जुगाड लागते. नाही तर मी माझं जुगाड नाही लागली की मग सगळ्याचं जुगाड उठकून जाते. बघू आता घरी आल्यानंतर काय म्हणते. आणि मित्रांनो पप्पा म्हणले जाय जत्राला तुला तर काय कोणी काय म्हणत नाही त्या हिशोबाने जाय. काय आपलं तर कोणी काय मालक नाही त्याच्यामुळे जास्त काय टेन्शन घेता येत नाही. तर चला आता खाली जाऊ बेस्ट. फोन घेऊन चार्जिंगला लाव कारण की ना तिकडं काय म्हणजे चार्जिंगला लावण्याचं सवरच उठत नाही. म्हणजे हो मला तसंच म्हणायचं चार्जिंगला लोक फोनच लावू देत नाहीत जास्त करून. चार्जर स्वतःचं चार्जर असेल तरच लावू देतात नाही तर असं दुसऱ्याच्या फोनला लावू देत नाही. त्याच्यामुळे चला आता मम्मीला बी सांगू काय ते लागतं टाईम जायला त्याच्यामुळं बघू काय होते. तसं ते गाडी भरायची आम्हाला भरायची म्हणजे नाही भरता येणार नाही म्हणजे सगळ्या मुलाला बोलवायचं एका जागा असं करायचं. चला तर मित्रांनो प्लॅन आपला सक्सेस झालेला आहे माळेगावात जाण्याचा. पप्पा बी हो म्हणलेत सगळे हो म्हणलेत आणि मी गाडी पण पॅक केली आहे म्हणजे बालूची. हां तर आता बघू घेऊन इथे करायचे का पाथरीत करायचे तर काय म्हणतात काय नाही तर बघूया. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेट करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद बाय बाय.